कोकण कुणाचं यावरनं महायुती आणि ठाकरेंच्या शिवसेनेत कलगीतुरा रंगलेला आहे। लोकसभा निवडणुकीत रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या यशानंतर ठाकरेंना कोकणातून तडीपार केल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। तर राणेंचा विजय हा काठावरचा असल्याचं सांगत राणेंनी धनशक्तीच्या आधारे विजय मिळवल्याचं प्रत्युत्तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात येत आहे। आम्हीच येणार म्हणून काय दावा काय करायचा, आम्ही तर आहोत आणि राहणार। कोकणातून मी शिवसेना संपवली। नारायण राणेंनी कोकणात शिवसेना संपवली असा दावा केलाय। लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्या असल्या तरी मुंबई आणि कोकणात मिळालेल्या यशावर नेते मंडळी कोकणावर आता दावा करताना दिसतायत। कोकण पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात हा एक नवा नॅरेटिव्ह सेट होताना दिसतोय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागात आपल्या महायुतीला प्रचंड यश प्राप्त झालं। काही लोकांनी अशी गर्जना केली होती की आम्ही महायुतीला तडीपार करू, कोकणाने त्यांना कोकणातनं तडीपार केलं। कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे। खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली लोकसभेची, या निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्ह अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली। महायुतीकडून सुरू असलेल्या या प्रचाराचा समाचार ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रातून घेण्यात आलाय। राणे म्हणे शिवसेना संपवणार, शिवसेनेचा पराभव करणं राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही। एखाद्या पराभवाने खचणारी व मागे हटणारी शिवसेना नाही। राणे आणि त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने 3दा धूळ चारली, 4थ्यांदाही पराभव होईल। मनुष्य विजयाने नम्र होतो, राण्यांचं उलट आहे, ते विजयाने हिंस्र व बेफाम होतात। मोदी फडणवीस शहांचं तसंच झालं होतं। महाराष्ट्राने त्यांचा पराभव केला। राणेंना मंत्रिपद का मिळालं नाही याचा विचार करण्याची गरज असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। तर राणे काठावर पास झाल्याचा दावा राणेंकडून पराभूत झालेले उमेदवार विनायक राऊत यांनी केलाय। आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्यावर त्यांनी चिंतन करावं। नारायण राणे यांचा विजय हा फक्त 48,000 मतांनी झाला। नारायण राणे यांना 4,48,000 मतं मिळाली आहेत आणि विनायक राऊत यांना साधारण 4 लाखाच्या वर मत आहेत। याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते? आपण काय 5-6 लाख मतांनी जिंकलात कोकणामध्ये? खरं म्हणजे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना आम्ही 4 वेळेला पराभवाची धूळ चाकलेली आहे। आता पैशाचा वारेमाप वापर करून, धनशक्तीचा वारेमाप वापर करून जरी काठावर पास झालेले जरी असले तरी सुद्धा कोकणातून शिवसेना संपवण्याची भाषा नारायण राणेंनी करणं म्हणजे स्वतःलाच संपवण्यासारखं आहे। शिवसेनेला संपवणारी औलाद जन्माला यायची आहे। संजय राऊतांच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या या टीकेला भाजपाकडून चांगलंच प्रत्युत्तर देण्यात आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणातला पाया हल्ला असल्याचा दावा करण्यात येतोय। कोकणात आपला बेस हल्लाय। शिवसेना जो शिवसेनेचं शक्तिस्थान होतं कोकण उबाटाचं, त्या कोकण सावंतवाडीपासून ते पालघरपर्यंत पूर्णपणे नेस्तनाभूत शिवसेना त्या ठिकाणी झाले आणि त्याचं शल्य म्हणजे एक भिवंडी सोडली तर सगळीकडे कोकणामध्ये 100% महायुतीला यश मिळालेलं आहे आणि त्यातनं विचलित आहेत। उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या जनतेची माफी मागावी। अशा जनतेवर परत पैसे खाण्याचे अगर आरोप तुम्ही कराल तर परत तुम्हाला कोकणात आम्ही पाऊल ठेवून देणार नाही। म्हणजे कोकणातली जनता बिकाऊ आहे। कोकणातली जनतेने आपला स्वाभिमान विकला असा आरोप संजय राऊतला करून आमच्या कोकणातल्या मतदारांचा अपमान करायचा आहे का? रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 2 लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झालेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना 5,08,352 मतं मिळाली होती, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत गीते यांना 4,25,568 मतं मिळाली। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपाकडून नारायण राणे उभे होते, त्यांना 4,48,514 मतं मिळाली, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांना 4,06,56 मतं मिळाली।
लोकसभेत या दोन्ही मतदारसंघात मिळालेल्या विजयानंतर आता महायुती कोकणावर सरशीचा दावा करताना दिसते। या दोन्ही मतदारसंघात महायुतीतले वादही बऱ्याचदा समोर आलेले आहेत। रत्नागिरी मतदारसंघात सामंत विरुद्ध राणे तर रायगडमध्ये गोगावले विरुद्ध तटकरे या वादांची चर्चाही रंगताना दिसतेय। मात्र आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कोकणावर महायुतीनं वर्चस्व मिळवल्याचा सूर व्यक्त होताना दिसतोय। त्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येतंय। येत्या काळातही ही कोकणासाठीची लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।